स्क्रीन कशी काढायची बॅकग्राऊंडच्या व्हिडिओची ते बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघा VN ॲप जे आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे प्ले स्टोअरमधून। ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही पेज येणार आहे। ब्ल्यू कलरचं प्लसचं सर्कल आहे त्यावर टच करायचं। त्यावर टच केल्यानंतर इथे ओपन होतं। न्यू प्रोजेक्टवर टच करायचं। टच केल्यानंतर पुन्हा सेव्ह करून असं ओपन करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जो कुठला व्हिडिओ घ्यायचा आहे त्या घेण्या अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर इथे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कुठले फोटो लावायचे ते फोटो अगोदर इथे घ्यायचे आहे। आता इथे बघा भरपूर सारे फोटो असतात आपल्याकडे मुला मुलींचे, किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेमो व्हिडिओ जर बनवत असाल तर तुम्ही गुगलवरून घेऊ शकता। अशा पद्धतीने फोटो ॲड केला। ॲड केल्यानंतर वरती तुम्हाला फोटोच्या वरती ओरिजिनल नाव दिसेल त्यावर टच करून तुम्हाला कुठली साईज घ्यायची आहे, यूट्यूब साईज घ्यायची आहे काय लॉंग व्हिडिओची 16:9 की तुम्हाला 9:16 घ्यायची आहे शॉर्ट व्हिडिओची, त्यावर टच करा। त्यावर टच केल्यानंतर बरोबरच्या चिन्हावर टच करा आणि त्या फोटोला टच करून 2 बोटांनी झूम करून घ्या। तो फोटो जो आहे तो 2 बोटांनी झूम करा। झूम केल्यानंतर तुम्हाला इथे बघा असा तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो फोटो दिसणार आहे। समोर तुम्हाला लोगो दिसतो तो टच करून डिलीट करून द्या। आता पुन्हा त्या प्लस जिथून फोटो घेतला ना त्यावरच टच करायचं आणि त्या प्लसच्या चिन्हावर आणि नंतर व्हिडिओमध्ये यायचं। व्हिडिओमध्ये आल्यानंतर तुमच्याकडे जेवढे काही स्क्रीनचे व्हिडिओ असेल जो कुठला तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्हाला इथे व्हिडिओ घ्यायचा आहे। बघा हा जो ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आहे ना हा बघा, हा मी आता इथे व्यवस्थित असा टच करते। म्हणजे आता इथे जर व्यवस्थित लागत नसेल तर इथे फिटचं ऑप्शन आहे त्या फिटच्या ऑप्शनवर टच करायचं। आता इथे टच केल्यानंतर तुम्हाला इथे क्रोमा नावाचं जे ऑप्शन आहे ते बघायचं आहे। बघा इथे क्रोमा टच केला। आता हे प्लसचं चिन्ह आलेलं आहे आणि त्यावर सर्कल पण आहे। हा सर्कल जो आहे तुम्हाला ग्रीन स्क्रीनवर घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा जो ग्रीन स्क्रीनचा आहे ते दिसणार आहे। आता याची जी आहे ना खालची जे साईज आहे आपल्याला थोडीशी मागे घ्यायची आणि हा जो कट केलेला आपण भाग आहे हा थोडासा असं समोर घेऊन जायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही ग्रीन स्क्रीन आहे ते दिसणार आहे आणि थोडंसं आपल्याला मागे पुढे करून बघायचं आहे हे कशा पद्धतीने दिसतंय। अशा पद्धतीने तुमची ग्रीन स्क्रीन जी आहे ती निघालेली आहे। आता इथे बघा तुम्हाला जिथे ग्रीन स्क्रीन येणार आहे ना तिथे व्यवस्थित तुमचा फोटो जो आहे तो सेट करून घ्यायचा, अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं बॅकग्राऊंड जे ते दिसणार आहे। आता इथे आपल्याला खालच्या फोटोची लेंथ वाढवायची आहे तेव्हाच ते वरच्या व्हिडिओची लेंथ वाढणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ते वाढवून घ्यायचं आहे बघू शकता इथे। आणि आता पुन्हा दुसरा आपण एक व्हिडिओ घेऊया। आता हे डिलीट करूया। बघा आता इथे हा जो व्हिडिओ घेतला ना मी हा डिलीट करते, पुन्हा दुसरा व्हिडिओ घेते। बघू शकता इथे मी व्हिडिओमध्ये आले। आता इथे हा जो व्हिडिओ आहे ना हा घेऊया। हा घेतल्यानंतर बघा आता इथे पुन्हा प्लसच्या चिन्हावर आलो, पुन्हा फोटोमध्ये आलो आणि इथे व्हिडिओ जो आहे तो घेतला। आता हा व्हिडिओ घेतल्यानंतर इथे फिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, फिट करून घ्यायचं। पुन्हा आता इथे स्टार्टिंग बघायची कुठे आहे तर, आणि जिथे ग्रीन स्क्रीन येते ना तिथे आपल्याला व्हिडिओ थांबवायचा आहे। बघा इथे ग्रीन स्क्रीन आली। आता इथे व्हिडिओ थांबवायचा आहे। तुम्हाला जितका व्हिडिओ आहे ते फोटोची लेंथ वाढवत जायची, ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओची लेंथ वाढते। आता इथे बघा यावर मी टच केलं आणि हे लेंथ वाढवत आहे। तुमचा जेवढा काही व्हिडिओ आहे तोपर्यंत तुम्हाला हे वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओचं जे आहे लेंथ वाढते। आता इथे बघा जिथे ग्रीन स्क्रीन येते ना पुन्हा स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघायचा, कुठे आली ग्रीन स्क्रीन तिथे आपला व्हिडिओ थांबवायचा। बघा आता इथे आपण करूया तसं। आता इथे ग्रीन स्क्रीन आली त्यावर थांबवलं आणि व्हिडिओवर टच करायचं आहे। फोटोला टच करायचं नाही आहे, व्हिडिओला टच करायचं। व्हिडिओला टच करून क्रोमा नावाचं ऑप्शन बघायचं आहे आणि हा प्लसचं चिन्ह जे आहे त्या क्रोमावर न्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे जे आहे ना हे लेंथ अशी वाढवून बघायची आहे कशा पद्धतीने ग्रीन स्क्रीन जाते तर अशा पद्धतीने करायचं। पुन्हा मग बरोबरच्या चिन्हावर करायचं आणि स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघायचा कसा आलेला आहे आपला अशा पद्धतीने। आणि इथे बघा तुम्हाला जर हे फोटो व्यवस्थित लावायचे असेल तर इथे कट मारायचं। कट मारल्यानंतर पुन्हा त्या फोटोवर टच करायचं आणि हे जे फोटो आहे ना असे छोटे मोठे करून व्यवस्थित लावून घ्यायचे। बघा इथे असा बॉक्स येतो आणि असा तुमचा फोटो लावून घ्यायचा। बघा इथे अशा पद्धतीने तुम्हाला फोटो दिसणार आहे आणि समोर पण आता सर्व ग्रीन स्क्रीन जे आहे ते निघालेली आहे। तुम्हाला जिथे आता आपण इथे फोटो लावला म्हणून तुम्हाला फोटो दिसतोय, जिथे तुम्हाला फोटो दिसेल ते ग्रीन स्क्रीन आहे। बघा आता इथे व्यवस्थित फोटो लागलेला नाही आहे। जिथून स्टार्टिंग चालू होते फोटोची तिथे आपल्याला काय करायचं आहे अगोदरच कट करून घ्यायचं आहे। बघायचं आहे कुठे स्टार्टिंग होते व्हिडिओची, तिथून कट केल्यानंतर मग हा फोटो जो आहे आपल्याला व्यवस्थित असा छोटा मोठा करून लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे फोटो लावू शकता। मी तुम्हाला एक डेमो फोटो घेऊन दाखवलेला आहे आणि लावून पण दाखवलेला आहे। असं तुम्हाला ते लावायचं आहे व्यवस्थित।
आता इथे बघा लगेच दुसरा इफेक्ट आला, तर मग तुम्हाला लगेच इथे फोटो जो आहे हा कट मारायचा आहे स्प्लिटच्या ऑप्शनने आणि इकडून हा फोटो असा व्यवस्थित घ्यायचा आहे. तुम्ही असा झूम करून पण घेऊ शकता अशा पद्धतीने आणि पुन्हा इथे हा फोटो असा दिसणार आहे, बघू शकता इथे. आणि एकच फोटो नाही तर तुम्ही वेगवेगळे फोटो घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला इथे जिथून आता येते का बा त्यावेळेस तुम्हाला तो फोटो जो आहे तो व्यवस्थित कट करून लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते कट करत लावायचं आहे. आणि पूर्णच परफेक्ट ग्रीन स्क्रीन जाणार हे मी सांगू शकत नाही, कारण माझ्यामुळे तरी परफेक्ट गेलेली नाही आहे. थोडीफार तरी कुठेतरी भाग थोडासा राहतोच. अशा पद्धतीने मी तुम्हाला एडिट करून दाखवलेला आहे. पुन्हा आता मी इथे वरचा जो व्हिडिओ आहे ना तो डिलीट करते. आता दुसरा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला घेऊन दाखवते. पुन्हा यामध्ये आले आणि हा जो बॅकग्राऊंडचा व्हिडिओ आहे हा घेते आणि इथे मी सर्वात अगोदर आल्यानंतर याला फिटच्या ऑप्शनने फिट करून घेते, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित लागेल. आणि इथे स्टार्टिंगला तुम्हाला असा दिसेल आणि नंतर ग्रीन स्क्रीन आली की तिथे तुम्हाला व्हिडिओ थांबवायचा आहे, त्या व्हिडिओवर टच करायचं आहे. पुन्हा सांगते आणि इथे क्रोमामध्ये येऊन तुम्हाला हा जो प्लस चिन्ह आहे ना यावर न्यायचं आहे. बघा एका क्लिकमध्ये याचं व्हिडिओचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट झालेलं आहे. अशा पद्धतीने टच करून जर होत नसेल व्यवस्थित तर हे कमी जास्त करून बघायचे, इंटेन्सिटी आणि स्प्लिट. अशा पद्धतीने तुम्ही हे कमी जास्त करा, व्यवस्थित येईल. पुन्हा मग आता इथे हा व्हिडिओ चालू करायचा आहे. जिथे तुम्हाला फोटो दिसत आहे, काळा भाग दिसत आहे ते पूर्ण आपली ग्रीन स्क्रीन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते फोटो छोटे मोठे करून व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. मी अशी आशा करते की तुम्हाला ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ जो आहे कसा कट करायचा, त्यामध्ये फोटो कसे ॲड करायचे हे समजलं असेल. बघ अशा पद्धतीने आपण ग्रीन स्क्रीन जे आहे ते काढून टाकलेली आहे आणि त्या जागी आपले फोटो जे आहे ते लावून दिलेले आहे. कपल्सचे झाले, वेगवेगळे फोटो जे आहे तुम्हाला तिथे ॲड करायचे आहे. तर हे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या बॅकग्राऊंडचा व्हिडिओ कसा एडिट करायचा, म्हणजे त्यामध्ये नावं कसे लावायचे, मुलामुलींचे फोटो कसे ॲड करायचे, संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे ग्रीन स्क्रीन कशी हटवायची हे बघितलं आहे. ग्रीन स्क्रीनसाठी मला बेस्ट ऑप्शन वाटलं VN ॲप, छान होते. त्यामध्ये कुठे कुठे येतो प्रॉब्लेम तुम्हाला VN ॲपमध्ये पण बघायचं आहे, इनशॉटमध्ये पण करून बघायचं आहे, किंवा तुमच्याकडे कपकॅट ॲप जर असेल तर त्यामध्ये पण ते ट्राय करून बघायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.